ओम गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली स्टेप असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, उत्तम कंपनीची निवड कशी करावी, म्हणजे त्यासाठी अभ्यास काय करावा याची माहिती आपल्या बंधू भगिनींना नसते, किंवा जरी असली तरी तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय, तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी व का याचा एक आत्मविश्वास प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेल्या सुमारे 46 नंबरची कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, ते म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आपला निफ्टी निर्देशांक आज 22,912 अंक या अंकावर क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे आणि निफ्टी निर्देशांक आज कालच्या तुलनेत सुमारे 399 अंकांनी वाढलेला आहे. म्हणजेच काय, तर मित्रांनो आपल्या निफ्टी निर्देशांकामध्ये आज बऱ्यापैकी वाढ झालेली आहे मित्रांनो. परंतु आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373. म्हणजे थोडक्यात काय, तर आपलं एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी खाय अंकापासून सुमारे 3461 अंकांनी खाली आहे. म्हणजेच थोडक्यात काय, तर आपलं एकूण शेअर मार्केट हे 52वी खायपासून आज सुमारे 13.12% इतके खाली आहे. मित्रांनो, सध्या युद्धजन्य स्थिती आहे, परंतु आज मार्केट वाढले कारण की आपल्या ट्रम्प साहेबांनी जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प साहेबांनी इराणवरील हल्ले काही दिवस बंद ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. त्याचे पॉझिटिव्ह परिणाम होऊन आज एकूण जागतिक शेअर बाजारातील सर्व निर्देशांक वाढलेले आहेत. त्यामुळेच आपला निर्देशांकसुद्धा, निफ्टी निर्देशांकसुद्धा वाढलेला आहे. परंतु एकूण जर बघितलं तर निफ्टी निर्देशांक आज 52वी खाय अंकापासून सुमारे 3461 अंक, म्हणजे एकूण मार्केट हे 52वी खायपासून सुमारे 13.12% खालीच आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण, म्हणजे त्या आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे श्रीराम फायनान्स. आणि श्रीराम फायनान्स ही कंपनी मित्रांनो फायनान्स सेक्टरमधील NBFC म्हणजेच नॉन बँकिंग फायनान्स कॉर्पोरेशन ह्या सेक्टरमधील आहे. तर मित्रांनो, NBFC ह्या श्रेणीतील ही कंपनी आहे. मित्रांनो, श्रीराम फायनान्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत बजाज फायनान्स, टाटा कॅपिटल, मुथूट फायनान्स, IRFC, चोला इन्व्हेस्ट, बजाज होल्डिंग, L&T फायनान्स, सुंदरम फायनान्स, तसेच मित्रांनो पिरामल फायनान्स. मित्रांनो, श्रीराम फायनान्स या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. या कंपन्यांपैकी ऑलरेडी आपण बजाज फायनान्सचा व्हिडिओ बनवलेला आहे,
L&T फायनान्सचा व्हिडिओ बनवलेला आहे, टाटा कॅपिटलचा बनवलेला आहे, IRFCचा बनवलेला आहे. तर ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ऑल व्हिडिओ या सेक्शनमध्ये जाऊन ते संपूर्ण व्हिडिओ पहा. तसेच मित्रांनो, तुम्हाला यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 24 मार्च 2026 आणि आज श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे 1,07,000 ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे 903 रुपये 60 पैसे. म्हणजेच काय तर श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आज 903 रुपये 60 पैसे ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं 52 हाय व 52 लो किंमत. 52 हाय 52 लो म्हणजे काय तर सुमारे 13 महिन्यात त्या कंपनीचा शेअर जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत गेलेला तो म्हणजे 52 हाय. 13 महिन्यात कमीत कमी किती झालेला तो म्हणजे 52 लो. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स या कंपनीचा 52 हाय जर बघितला तर तो होता 1108 रुपये आणि 52 लो बघितला तर तो होता 566 रुपये. आणि मित्रांनो, श्रीराम फायनान्स या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास श्रीराम फायनान्स या कंपनीचा एक शेअर्स 2281 रुपयाला मिळत होता 2 वर्षापूर्वी. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीनं मागील वर्षी म्हणजे 2025 साली ह्या कंपनीचा शेअर स्प्लिट झालेला आहे. म्हणजेच एका शेअरचे 5 भाग झालेले आहेत. म्हणजेच त्याची फेस व्हॅल्यू जी 10 रुपये होती ती 2 रुपये झालेली आहे. त्यामुळेच काय झालं तर आत्ता रेकॉर्डला म्हणजे ॲनालिसिसच्या सर्व रेकॉर्डमध्ये ह्या कंपनीच्या शेअरची किंमत 2 वर्षापूर्वी 2281 रुपये दिसत आहे. परंतु स्प्लिट झाले म्हणजे त्याचे 5 भाग झाल्यामुळं म्हणजे 2 वर्षाची किंमत 2281 न धरता आपण ती 446 रुपये धरू, कारण त्याचे 5 भाग झालेले आहेत, 456 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, 5 किमतीच्या बाबतीत अशीच 5 वर्ष मागे गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर 1443 रुपयाला मिळत होता. त्याचे 5 भाग जर केले तर ते 288 रुपयाला एक मिळत होता. मित्रांनो, 10 वर्षापूर्वी ह्या कंपनीचा एक शेअर 87 रुपये 20 पैशाला मिळत होता आणि 2000 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 3 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीची मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 1,70,018 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवलानुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 46 नंबरची कंपनी आहे, बलाढ्य कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, श्रीराम फायनान्स या कंपनीचं मागील 5 वर्षाचा नफा तोटा जर बघितला तर 2025 साली ह्या कंपनीला 9,423 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2024 साली 7,391 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. 2023 साली 6,011 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 2707 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 2487 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. म्हणजेच काय तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होते. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे सध्या शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे.
थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर श्रीराम फायनान्स यामध्ये सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा या कंपनीत 47.22% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. त्यांचा हिस्सा या कंपनीत 25.38% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा या कंपनीत 21.30% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण श्रीराम फायनान्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, श्रीराम फायनान्स ह्या कंपनीला 2021 साली 2487 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी बऱ्यापैकी वाढत 2025 साली 9,423 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट होतो आहे. त्या नेट प्रॉफिटमध्ये ग्रोथ आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 456 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत 288 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वीतील कमीत कमी किंमत म्हणजे 87 रुपये 20 पैशाला मिळत होता. 10 वर्षाच्या मागं अजून गेल्यास 2000 साली या कंपनीचा एक शेअर्स फक्त 3 रुपयाला मिळत होता. तोच श्रीराम फायनान्स ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 903 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 456 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 288 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 87 रुपये 20 पैसे किंवा त्याच्या पट्टीत जेवढी पण रक्कम गुंतवल, समजा 2000 साली 3 रुपये गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला 903 रुपये झालेले आहेत. म्हणजेच थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं भरघोस असा नफा दिलेला आहे. ह्या कंपनीत समजा 2000 साली 3 रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता 903 रुपये झालेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे 301 पट एवढा रिटर्न्स म्हणजे नफा दिलेला आहे मित्रांनो. आणि समजा ह्या कंपनी 2000 साली 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 301 पट म्हणजे जवळजवळ 1 लाखाचे 301 लाख रुपये म्हणजे जवळजवळ 3 करोड 1 लाख रुपये झालेले आहेत. म्हणजे 1 लाख रुपयाचे 3 करोड 1 लाख रुपये एवढा प्रचंड नफा ह्या कंपनीनं 2000 सालापासून आत्तापर्यंत, म्हणजे 2000 साली गुंतवलेले लाख रुपयाचे आत्ता एवढा नफा ह्या कंपनीनं 3 करोड 1 लाख रुपये इतका नफा दिलेला आहे मित्रांनो. तसेच मित्रांनो, ह्या कंपनीनं किमतीतील बदलाचा हा नफा दिलेला आहे. परंतु मित्रांनो, आपण अभ्यासक्रमात सुद्धा पाहिले की शेअर्स कमी किमतीत घेऊन जास्त किमतीत विकणे हा एकमेव फायदा शेअर्स खरेदी केलेलाचा नसतो. तर मित्रांनो, आपण ते शेअर्स खरेदी केल्यामुळे आपल्याला त्यापासून डिव्हिडंड, बोनस, राईट, स्प्लिट हे सगळे फायदे होत असतात. डिव्हिडंड म्हणजेच लाभांशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं दरवर्षी उत्तम लाभांश दिलेला आहे. आणि मित्रांनो, 2025शी जर बघितलं, 2025मध्ये ह्या कंपनीनं किती लाभांश दिला आहे बघितला तर मित्रांनो, 2025मध्ये ह्या कंपनीनं 3दा लाभांश दिलेला आहे. आणि त्याची एकत्रित रक्कम जर केली तर मित्रांनो, ह्या कंपनीनं पर शेअर 10 रुपये 30 पैसे इतका डिव्हिडंड म्हणजेच लाभांश दिलेला आहे मित्रांनो. निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रोमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असेल ती कंपनी उत्तम असते. परंतु ह्या कंपनीत प्रोमोटर होल्डिंग हे 25.38% आहे, म्हणजेच कमी आहे. परंतु मित्रांनो, शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जर आपण पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII, DII, म्हणजे हे दोन्ही विश्वसनीय संस्था आहेत. DII तर मित्रांनो म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्या संस्था ज्या असतात ह्याच्यामध्ये मोठमोठ्या बँका, भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि हा घटक जो असतो त्या कंपनीचा प्रॉपरली
सखोल अभ्यास करूनच त्यात रक्कम गुंतवत असतो. तर त्यांनी 21.37% इतकी भरघोस रक्कम या कंपनीत गुंतवलेली आहे. त्यामुळेच ही कंपनी मित्रांनो शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग कमी असलं त्यामुळे ही कंपनी म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट होतोय. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे कमी आहे परंतु FIDIचे होल्डिंग विश्वसनीय संस्थांचे होल्डिंग उत्तम आहे. त्यामुळे ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो पण लक्षात घ्या कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी योग्य किंवा उत्तम असली तरी एकूण मार्केट म्हणजेच निफ्टी निर्देशांक सेन्सेक्स निर्देशांक कोणत्याही कारणाने म्हणजे युद्धाच्या बातम्या तसेच कोरोनासारखी भीषण स्थिती निगेटिव्ह बातम्या तसेच आर्थिक घोटाळे ह्यामुळे एकूण मार्केट जर खाली येत असेल म्हणजे निफ्टी निर्देशांक खाली येत असेल आणि त्यामुळे जर उत्तम किंवा योग्य कंपनीचा शेअर्स बी जर खाली येत असेल 52 खाया अंकापासून तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो लक्षात घ्या उत्तम किंवा योग्य कंपनीतच रक्कम गुंतवावी. आपल्या चॅनलवरील सर्व कंपन्यांचे व्हिडिओ पहा. त्यात आपण ज्या कंपनीला उत्तम किंवा योग्य सांगितलं आहे अशाच कंपनीत 52 खाया अंकापासून त्या कंपनीचा शेअर जेव्हा एकूण मार्केट खाली आल्यामुळे खाली येईल तेव्हा त्याच्यात टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवणूक करण्यास काही हरकत नसते. कारण जागतिक मंदी संपल्यावर उत्तम आणि योग्य कंपन्यांचे शेअर्स हे नवीन 52 खाया अंक दाखवत असतात. तर मित्रांनो ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. तरी हिच्यात मार्केट जसे खाली आल्यामुळे ह्या कंपनीचा शेअर जेव्हा 52 खाया अंकापासून खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास काही हरकत वाटत नाही. मित्रांनो श्रीराम फायनान्स या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर करा. आपल्या अपडेट्सना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो एक आव्हान आपण जे सध्या कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघाले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवतोय ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम नवीन प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर बनवलेली आहे. तर त्यात सुमारे 16 व्हिडिओ झाले आहेत. तर ज्यांना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी त्या प्लेलिस्टमधील 16चे 16 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. भारत माता की जय.